एका शहराची लोकसंख्या 15,000 आहे, ती पहिल्या वर्षी 12.5%, दुसऱ्या वर्षी 11.1/9% आणि तिसऱ्या वर्षी 20% वाढते, तर तिसऱ्या वर्षाच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती असेल असं आपल्याला विचारलं. एकदम सिंपल गणित आहे बघा. काय बघा, टोटल लोकसंख्या किती दिली आपल्याला त्यांनी? 15,000 ही त्याची लोकसंख्या दरवर्षी काही टक्क्यांनी वाढत जाते बरं का. तर सिंपल बघायचं काय, 12.5%. आता मी त्यांची कन्व्हर्जन इथं लिहून देतो तुम्हाला. 12.5%चं अपूर्णांकामध्ये कन्व्हर्जन असतं 1/8 बरोबर. पुन्हा 11.1/9%चं अपूर्णांकात कन्व्हर्जन असतं 1/9 आणि पुन्हा 20%चं आपल्या सर्वांना माहिती आहे 1/5. मित्रांनो, हे खाल्ला जो असतो तो बेस असतो, ती मूळ असतं आणि हे वरलं असतं वाढलेलं असतं. काय असतं? वाढलेलं असतं. मग बघा, पहिल्या वर्षी 8ची किती झाली? 9 झाली. पुन्हा दुसऱ्या वर्षी 9ची किती झाली? 10 झाली. 9ची 10 झाली, ह्या 9ची. आणि तिसऱ्या वर्षी 5ची किती होणार? 6 होणार. किती होणार? 6. ही रेशिओ मेथड एकदम सिंपल मेथड बघा. 5 1 5, 5 2 10 बरोबर. पुन्हा 9 1 9, 9 1 9. किती राहिले इथं? 8 1 8 आणि इथं बेसकून 12. ही रेशो काय आला? बेसकून 12. आता यातलं 8 काय असतं? ही झाली ओरिजिनल पॉप्युलेशन आणि ही झाली इन्क्रीज्ड पॉप्युलेशन, वाढलेली लोकसंख्या. ओरिजिनल किती? 15,000. 8ची व्हॅल्यू किती आली आपली? 15,000. तर 12ची काढायची आपल्याला. सिंपल असतं. काय 8 तिरकस गुणा करायचा. किती येतं हे? 15,000. 1 मिनिट. 15,000 गुणिले 12/8. किती किती? 4 2 8, 4 3 12, बेसत्ती 14, हे येतं 7,500 बरोबर. 7,500 गुणिले 3 किती येतं? 22,500 आपलं उत्तर येईल. धन्यवाद.